येणाऱ्या 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर यावेळी गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात कधी करावी व त्याचे नियम काय? तर 23 जुलैला आपण सर्वांनी गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात करावी. म्हणजेच 29 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता होते. सर्वात महत्त्वाचे 5 नियम. सगळ्यात पहिला नियम म्हणजे हे पहिल्या दिवशी संकल्प करावा. श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करावी की स्वामी माझ्याकडून हे पारायण तुम्ही चांगल्या पद्धतीनं करून घ्या व तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती स्वामींना सांगा. दुसरा नियम म्हणजे पारायणाचं वाचन जास्तीत जास्त पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी करण्याचा प्रयत्न करा व दररोज एकच टायमिंग पाळा. म्हणजे समजा आज जर तुम्ही सकाळी 5 वाजता वाचनाला सुरुवात केला असेल तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही 5 वाजताच वाचनाला सुरुवात करा. तिसरा नियम म्हणजे दररोज पारायणातील अध्याय वाचायला सुरुवात करण्याआधी श्री स्वामी समर्थ महाराज किंवा तुम्ही ज्याही गुरूंना मानता त्या गुरूंचा एक माळ म्हणजेच 108 वेळा नामस्मरण करा. यामुळे तुमचं मन शांत होऊन तुमच्या आसपास एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल. चौथा नियम म्हणजे हे परान्न टाळा आणि 7ही दिवस सात्विक भोजन घ्या. त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं देखील पालन करा. पाचवा नियम सर्वात महत्वाचं म्हणजे हे मूळ गुरुचरित्र हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये आहे व तो आपल्याला समजण्यास थोडाफार अवघड जातो. त्याऐवजी आपण हा गुरुचरित्र कथासार या ग्रंथाचं पारायण केलं तरी देखील चालेल. या दोन्हीपैकी कोणत्याही ग्रंथाचं पारायण केलं तरी तुम्हाला सारखंच पुण्य मिळतं. त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करताना हे 5 नियम नक्की लक्षात ठेवा. आणि तुमच्या आसपासमधील कोणीही स्वामी सेवक जर या गुरुपौर्णिमेला गुरुचरित्राचं पारायण करणार असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.